16 साली मी आमदार होतो. पंढरपूरला नेहमी मी जातो. 35 वर्ष झाला मी अखंड पंढरपूर जातो. मी पायी नाही जात, पण गाडीवर 100% जातो. बोचकं धरलेली म्हातारी होती. आमदार असल्यामुळे एक पोलीस झाली जो संरक्षण असतं ते, आणि पंढरपूरचे 4-5 तिथले मंदिराचे मंडळी माझ्याबरोबर होती. बोचकं धरलेली म्हातारी म्हणून मी त्याला सरका मंत्री आले, सरका मंत्री आले. मला हसू आलं. म्हणलं मी तर आमदार आहे, म्हातारी मला मंत्री म्हणतीये. मी ज्यावेळेस आतमध्ये गेलो, दर्शन घेऊन बाहेर आलो, आणि रेस्ट हाऊसला माझा मुक्काम असतो. मला दिवाकर राव ते त्यावेळेस परिवहन मंत्री होते, त्यांचा फोन आला. म्हणले गुलाबराव निघा, मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, तुमचा नंबर लागतोय. आणि मी 4थ्या दिवशी मंत्री झालो. पण ती म्हातारी मला नंतर दिसलीच नाही. म्हणजे हे बघा, तुमच्याकडे किती पैसा आहे, किती अडका आहे, किती गाड्या आहे, किती घोड्या आहे, याच्यापेक्षा तुमचं अधिष्ठान किती मजबूत आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता या वारीला जात असताना सगळी पथ्य तुम्हाला सांगितली आहे. मी तरी सांगतो की इतकी सुपर व्यवस्था कुठेच नसेल. तुमचं हे फक्त कार्ड सांभाळून ठेवा. एक कार्ड गेलं की तुम्ही गेले. तुमचे घरचे नाही तर आम्हालाच पकडतील. तुमचा सगळ्यांचा विमा काढून ठेवला आहे आम्ही. या कार्डवर तुम्ही फोटो, हे मोबाईलवर आपण काढतो, सेल्फी काढतो, काही करतो, काहीच काढायची गरज नाही. आपोआप तुम्हाला फोटो मिळतील. जेवणाची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे, चहाची व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आहे. फक्त विनंती एक आहे, आपल्याला सीट नंबर पण मिळाले, काय अडचण. एका बोगीमध्ये 2 जण, अटेंडंट 2 जण राहतील, आणि 4 हेल्पर आहे, जी एका बोगीत 6 जण आहे. त्यामुळे तुम्हाला काही लागलं, तुमची मुलं म्हणून, तुमचे भाऊ म्हणून तुम्ही त्यांना कधी आदेश करू शकता. त्यामुळे बिनधास्त प्रवास करायचा आहे. आता 4 दिवस आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहोत. 4 दिवस हे मुलं तुमच्या सुना पण आहेत, आणि 4 दिवस तुमचे मुलं पण आहेत. त्यामुळे आता सासूबाईंची सेवा करणार आहे, आईची सेवा करणार आहे, बहिणींची सेवा करणार आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा वारीला महिलांची संख्या, SP साहेब ज्यावेळेस आतमध्ये आले तर म्हणले, भाऊ इथं तर 80% महिला दिसत आहेत. लाडक्या बहिणींचा तर चमत्कार आहे साहेब, काय करणार. त्यामुळे निश्चितपणाने आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, किंवा सुनीत्रताई पवार असतील, यांनी सरकारने सुरू केलेल्या ज्या महिलांकरता योजना आहेत, त्या योजनांचा आधार असल्यामुळे बहिणींनी आमच्यावर कायमचा आशीर्वाद ठेवलेला आहे. मी फार भाग्यशाली आहे की मला बहिणी आहेत. ज्याला बहीण आहे त्याला सगळं आहे. बाहेरून पैसे घेऊन जाईल, पण बाहेरून पैसे येत असताना ती मुलाकरता काळजी घेईल. पती जर श्रीमंत असला तर त्याच्याकडून पैसे आणील, माहेरे येईल, त्याच पैशातून साडी घेणं भावानं घेतली असं सांगितलं. अशी ही आमची बहीण आहे. त्यामुळे आईनंतर प्रेम करणारी वस्तू जर या जगात कुठली असेल तर ती बहीण आहे. आणि या बहिणींचा आशीर्वादच कायम आमच्या पाठीशी आहे, भावांचा आशीर्वाद आहे. आदरणीय गजानन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे फक्त एकच सांगा, आता पेरणी झालेली आहे, देवाला म्हणा खूप पाऊस पडू दे, वेळ घेणं आता उचित नाही, कारण की वाजले आता 6. इथून आपल्याला पायी जायचंय थोडंसं. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. खूप चांगली वारी करा. सगळ्यांकरता या ठिकाणी आनंदाचे दिवस यावे अशी मागणी करा, एवढीच आपल्याला प्रार्थना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.